नमस्कार, कविता मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत इथे चमचमीत आणि एकदम टेस्टी पावभाजी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे साहित्य बघूया. तर त्यासाठी घेतलेला आहे इथे मी वाटाणा घेतलेला आहे आणि इथे एक बीट घेतलेला आहे बारीक चिरलेलं आणि इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून बारीक चिरलेले आणि इथे फ्लावर घेतलेला आहे ती पण स्वच्छ धुवून बारीक चिरलेला आहे आणि इथे आपल्याला ढोबळी मिरची घ्यायची आहे ती पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आपण आणि इथे बटाट्यावरलं साल काढून तर 3 बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून इथे आणि कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला ही बटाटे टाकून घेतलेले आहेत, टोमॅटो टाकून घेतलेला आहे, बीट टाकून घेतलेला आहे इथे. परत इथे आपल्याला वाटाणा टाकून घेतलेला आहे, कांदा आणि फ्लावर ढोबळी टाकून घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आहे आणि इथं 2 ग्लास पाणी वतून घेतलेलं आहे शिजण्यासाठी आपल्याला ही भाज्या. आणि आपल्याला कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर आपल्या इथे 3 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत कुकरच्या. तरी कुकर साईडला ठेवून देऊया आपण आणि लगेच आपल्याला इथे फोडणीची तयारी करायची आहे. तर गॅसवरती मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे. तर कढईमध्ये आपल्याला तेल वतून घ्यायचं आहे. तर तेल तापल्यानंतर इथे आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे, लगेच बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे, ढोबळी टाकून घेतलेली आहे आणि इथे टोमॅटो टाकून घेतलेला आहे. तर एक ढोबळी टाकलेली आहे, एक टोमॅटो टाकलेला आहे आणि इथे बारीक बारीक खिसणीने खिसून एक बीट टाकून दिलेला आहे. ती पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि वाटाणा टाकलेला आहे थोडासा. छान असं परतवून घ्यायचे आहेत आपल्याला ही भाज्या सगळ्या. तर इथे तेल सुटेपर्यंत ही भाज्या परतवून झालेल्या आहेत. तर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा इथे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा. तर छान आपल्याला ही परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर इथे एक वाटी मी इथे पाणी वतून घेतलेलं आहे. तर ही आपल्याला ही सगळे काही भाज्या शिजण्यासाठी आपण पाणी ओतून दिलेलं आहे त्याच्यामध्ये 1 वाटी आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपल्या इकडं कुकर पण थंड झालेला आहे. तर आपल्याला ही सगळ्या भाज्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तर इथे स्मॅचरनं बारीक करून घेतलेल्या आहेत मी सगळ्या भाज्या. तर मस्त असं बीट टाकल्यामुळे आपल्या भाजींना छान कलर आलेला आहे आणि छान अशी पौष्टिक पण भाजी होते बीटानं. आणि इथे मस्त असं याला तेल सुटलेलं आहे बघा ह्या ग्रेव्हीला आपल्या. तर ह्या फोडणीला मस्त तेल सुटलेलं आहे. आपण इथे झाकण काढून घेतलेलं आहे, मस्त असं हलवून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बारीक केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान एकजीव होईस्तोवर हलवून घ्यायच्या आहेत. तर छान आपल्या इथे एकजीव भाज्या झालेल्या आहेत आणि मस्त उकळी आलेली आहे या भाजीला. तर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घ्यायची आहे वरतून. तर इथे वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर 1-2 मिनिटं छान आपल्याला उकळून घ्यायची आहे ही भाजी. छान 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे आपण. आणि इथे पाव घ्यायचे आहेत. तर पाव आपल्याला हे असे मधनं कट करून घ्यायचे आहेत. पाव मधनं कट करून घ्यायचे आहेत आणि मस्त तवा तापायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती बटर टाकून घेतलेला आहे, बटर टाकलेला आहे. बटर टाकून मस्त आपल्याला त्याच्यावरती पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे मी आणि छान आपल्याला कोथिंबीर थोडी टाकून छान आलटी पलटी करून पाव भाजून घ्यायचा आहे. वरतून थोडासा मसाला टाकून वरतून पण बटर थोडंसं लावून छान असं आलटी पलटी करून मी छान असा पाव भाजून घेतलेला आहे. आणि इथे सगळे काही पाव भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि इथे थोडीशी मी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे भाजीवरती आणि मस्त आपल्या इथे ताट बनलेलं आहे बघा. मस्त असं पाव गरम केलेला आणि मस्त इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो आणि इथे काकडी घेतलेली आहे यासोबत आणि मस्त पावभाजीची भाजी झालेली आहे आपली. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि ही बघा मस्त असं बारीक चिरलेला कोथिंबीर आणि कांदा आणि त्याच्यावरती बटर अशी मस्त अशी पावभाजी झालेली आहे आपली. एकदम मस्त कडकच झालेली आहे. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून खाऊन बघा.